नमस्कार मंडळी. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही करणार आहात तामिळनाडूची सफर. हो, व्हिडिओच्या शेवटी मी ट्रेकिंग टिप्स पण दिलेले आहेत. सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. डॉक्टर शिवरत्न शेटे यांच्या हिंदवी परिवारातर्फे दिनांक 10 ते 13 डिसेंबर या दरम्यान हिवाळी मोहीम 2023 यासाठी आम्ही तमिळनाडू इकडे निघालो. वेल्लोर किल्ला तो जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांनी बांधलेले साजिरा व गोजिरा हे किल्ले, तसेच स्वराज्याची तिसरी राजधानी जिंजी, तंजावर येथील काही खास ठिकाणे पाहण्यासाठी ही दक्षिण दिग्विजय मोहीम होती. यासाठी 9 व 10 रोजी आम्ही प्रवास करून पोहोचलो अर्कोनम येथे. तिथून या छानशा हॉटेलमध्ये प्रॉपर तमिळनाडू पद्धतीचा नाश्ता आम्ही केला. हे एक वेगळ्या प्रकारचं लोणचं आम्हाला खायला मिळालं. भाषेच्या अडचणीमुळे ते नक्की कशाचं आहे ते नाही कळालं. कदाचित ते कोवळ्या गवारीचं असावं असा आमचा अंदाज. नाश्ता पचण्यासाठी आणि बाकीच्यांना घाईगडबड नको म्हणून बाहेर येऊन आम्ही गप्पाही मारल्या. नंतर या मिनी बसमध्ये बसून आम्ही निघालो मंगल कार्यालयाकडे, जिकडे आमच्या राहण्याची सोय होती. या आमच्या तात्पुरत्या निवासस्थानी पोहोचून लगेचच तयार होऊन या सर्वांबरोबर आम्ही मायलेकीही तिरुमला गोल्डन टेम्पलकडे निघालो. मित्रांनो, या मंदिराला भेट देणं हे खरं तर आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण सर्वांबरोबर सर्वांमुळे आम्हीही निघालो. खूपदा व्यवस्थित प्लॅनिंग करून सुद्धा सगळं काही फिसकटतं. पण एखादी घटना प्लॅनिंग न करता, काहीही न ठरवता जेव्हा घडून जाते तेव्हा ती चिरकाल आयुष्यामध्ये लक्षात राहते. म्हणतात ना, जस्ट गो विथ द फ्लो. असंच काहीसं आमच्या बाबतीत घडलं. गोल्डन टेम्पलमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळं मोबाईल घेऊन जाऊ शकलो नाही आणि फोटोसुद्धा काढू शकलो नाही. पण अजूनही ती लक्ष्मीनारायणीची सात्विक मूर्ती, श्री व्यंकटेश, गणपती आदींची आरती, तिथली स्वच्छता व पवित्र ऊर्जा नजरेच्या साठवणीत आहे. दर्शन घेऊन आम्ही परतलो. दुसऱ्या दिवशी साजिरा किल्ल्याकडे कूच करण्यासाठी आम्ही सज्ज झालो. साजिरा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही चालत गेलो, पण पुरती दमछाक झाली होती. भयंकर घाम सुटला होता. मैत्रिणींनो, किल्ला आम्ही सर केला की नाही हा खरं तर नंतरचा भाग आहे. परंतु या ट्रेकमध्ये आम्हाला एक गोष्ट कळून आली की आपण बऱ्याच गोष्टी अंगवळणी पडलेल्या करत राहत असतो. शरीराला सुद्धा त्याच कामाची सवय झालेली असते. वेगळं असं काही करायची आपल्याला सवय नसल्यामुळं आपली ऐनवेळी कशी फजिती होते हे या ट्रेकमध्ये आम्ही शिकलोत आणि आम्हाला ते अनुभवायला मिळालं. खरं तर बऱ्याच वस्तू आपण घेत असतो. कित्येक वर्षापासून घेतलेल्या वस्तूंकडं आपलं लक्षसुद्धा नसतं किंवा त्या वापरात नसतात किंवा त्या महागाच्या असल्यामुळं वारंवार आपण त्याच वापरत राहतो. नवीन वस्तूंची खरेदी होत नसते. अशा वेळेला आपण त्या वस्तूंची देखभालसुद्धा केली पाहिजे, हे आम्हाला या प्रवासामध्ये लक्षात आलं. खरं तर आम्ही जे शूज आणले होते ते शूज आम्ही न पाहताच पॅक केले आणि बरीच वर्ष त्याच्याकडं दुर्लक्ष झालं होतं. म्हणजे मला असं वाटतं की गिरनारला गेलो होतो 1 वर्ष झालं, त्यानंतर ते शूज आम्ही काढले नव्हते. आणि जेव्हा ट्रेकिंगला निघालो तेव्हा ते शूज पॅक करून आम्ही ट्रेकिंगसाठी गेलो. त्या शूजचे सोल निघाले होते, त्यामुळं आम्ही फारसं चालू शकलो नाही. आणि तसं दररोजचं वॉकिंगची सवय नसल्यामुळं आम्ही फार काही अंतर चालल्यानंतर आमच्या पायातलं अगदी त्राण गेलं आणि शूजचे सोल निघाल्यामुळं आणि पायातलं त्राण गेल्यामुळं आमचं चालणं थोडंसं थांबलं किंवा थबकलं. किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत आम्ही कसेबसे आलो. पाय उचलत नव्हता. शूजनी सुद्धा साथ सोडली होती. अशा वेळेला ट्रेकिंगमधली बरीच मंडळी आमच्यासाठी थांबून राहिली होती. परंतु आमच्या मनामध्ये एक गिल्ट राहिलं की त्यांचा वेळेचा अपव्यय होतोय, ते आमच्यासोबत थांबतायत आणि शिवाय आम्ही तो किल्ला सर करू शकत नाही कारण आमच्या शूजनी आमची साथ सोडली आहे किंवा अंगवळणी पडलेलं काम सोडून आम्ही वेगळं काहीच केलं नव्हतं दररोजच्या लाईफमध्ये. त्यामुळे ते गिल्ट मनामध्ये राहिलं. परंतु खरं सांगू, आपल्या मनात जर इच्छा असेल चांगली तर परमेश्वरसुद्धा आपल्याला संधी उपलब्ध करून देतो, हेच या ट्रेकमधून शिकायला मिळालं. आणि तशी संधी आम्हाला चालून आली किंवा परमेश्वराने ती उपलब्ध करून दिली. या ट्रेकिंगचे नियोजन ज्यांच्याकडे होते ते तमिळनाडू येथील मोठे समाजसेवक व मराठी भाषिक सोने व्यापारी श्री बळवंत जगदाळे काका व त्यांच्या परिवारासोबत भेट झाली. या परिवारातील सुनांनी आम्हाला परराज्यातही आपल्या महाराष्ट्राची कमी भासू दिली नाही.
अगदी चांदीच्या पेल्यामध्ये पाणी देण्यापासून ते जगदाळे काकूंनी खाण्यापिण्याची विचारपूस करून जणू काही आमचं सगळं दुःखच पुसून टाकलं. नंतर जगदाळे काकांनी त्यांनी लिहिलेलं पुस्तकही आम्हाला भेट म्हणून दिलं. त्यांच्या मुलांनी मग आम्हाला परत मंगल कार्यालयाकडे आणि तिथून पुढे वेल्लोर किल्ला येथे सोडण्याची सोयसुद्धा केली. जगदाळे कुटुंबीय माऊली परिवाराच्या मार्फत हरिपाठ पारायण, कीर्तन, भजन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करतं. खरं तर ते अत्यंत ट्रेकप्रेमीसुद्धा आहेत बरं का. आमचा हिरमुसलेला मूड त्यांच्या भेटण्यामुळं अत्यंत उत्साही झाला. हाच उत्साह घेऊन मग वेल्लोर किल्ल्यातील जलकांतेश्वर मंदिर इकडे आम्ही गेलो. लांबूनच दिसणारं हे मंदिर पाहून अगदी अचंबित झालो. सुरुवातीला हा रथ आम्हाला दिसला. नंतर तेंगापू नावाने प्रसिद्ध असणारे हे फळ, कदाचित नारळाच्या आतला भाग तो असावा, तो आम्ही खाल्ला. अगदी प्रवेशद्वारापासूनच सुंदर नक्षीकाम, कोरीव शिल्प, सुंदर सजावट यांनी लक्ष वेधून घेतलं होतं. फोटोत दिसत आहे त्यापेक्षा अधिक पटीने सुंदर हे मंदिर होतं. बाहेर पडत असतानाच मुख्य मंदिराशेजारी एक पारंपरिक कार्यक्रम चालू होता. आम्ही मुरकी हा स्थानिक पदार्थ खात कार्यक्रम व या पदार्थ या दोन्हींचा आस्वाद घेतला. त्यानंतर आम्ही गेलो याच किल्ल्यातील म्युझियममध्ये. अगदी प्रवेशद्वारापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या कोरीव, सुबक, वेगवेगळ्या कालखंडानुसार मूर्त्या होत्या आणि सुरुवातीलाच हा महाकाय डायनोसॉरसुद्धा होता. कीटक, पशु, पक्षी यांचे अवशेष किंवा आपण म्हणू शकतो की त्यांचे जतन केलेले चामडे आणि सोबतच वेगवेगळ्या संस्कृतीमधील आकर्षक असे पोशाख या सगळ्यांचं प्रदर्शन तिथे होतं. मी आहोत वेल्लोर किल्ल्यामध्ये. इथलं म्युझियम पण आम्ही खूप पाहिलेलं आहे. खूप सुंदर वस्तूंचा संग्रह आहे. यानंतर इथं काही मंदिरं आहेत, त्या मंदिराचं सुद्धा आम्ही जाऊन दर्शन घेतलेलं आहे. वेल्लोर किल्ल्याच्या तटबंदीवरनं आता पाहणी करण्यासाठी परत निघालेलो आहोत. या किल्ल्याची तटबंदी फार मोठी आणि लांब होती. तसेच त्या काळी या पाण्यामध्ये जवळपास 10,000 सुसरी व मगरी यांचा वावर होता असा उल्लेख आहे. हे सर्व पाहून आम्ही परतलो. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन होते, ज्यामध्ये पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये श्री जगदाळे काका, गडकन्या हमीदा खान तसेच वज्रधारीचे संपादक दत्तकुमार खंडागळे यांचा सन्मान सोहळा होता. गडकन्या हमीदा खान यांनी जवळपास 600 किल्ले सर केले आहेत आणि म्हणूनच त्यांना गडकन्या ही उपाधी दिलेली आहे. तसेच राज्याभिषेक दिनी रायगडावर त्यांना मानाचे निमंत्रण असते. हे आहेत वज्रधारीचे दत्तकुमार खंडागळे, ज्यांना त्यांच्या निडर पत्रकारितेसाठी सन्मानित करण्यात आले होते. आणि हे आहेत तमिळनाडू येथील समाजसेवक श्री चंद्रशेखर. साजिरा किल्ला पहिल्यांदा शोधण्यासाठी, तेथे रस्ता तयार करण्यासाठी हिंदवी परिवाराच्या टीमला यांनीच वेळोवेळी मदत केली होती. अशा प्रकारे आमचा पहिला दिवस होता. दुसऱ्या दिवशी गोजिरा किल्ला सर करायचा होता. परंतु अतिपरिश्रमामुळे आम्हाला डॉक्टर शेटे सरांनी एक दिवस विश्रांतीचा सल्ला दिला. मग आम्ही ठरवलं थांबायचं, थोड्या वेळाने बाहेर पडूयात. कशासाठी? तर केलेली चूक निस्तरण्यासाठी, म्हणजेच शूज घेण्यासाठी आम्ही बाहेर पडलो. आम्ही जिथं राहत होतो तिथं जवळच स्लिक हे शोरूम होतं. तिथं जाऊन आयुष्यात पहिल्यांदा माझ्या आवडीचे स्वतः ट्राय करून आम्ही स्पोर्ट्स शूज घेतले. खूपदा काही माणसं, खास करून गृहिणी, जे मिळेल ते वापरत जातात. त्यामध्ये ब्रँड, रंग किंवा इतर गोष्टींविषयी तक्रार करत नाहीत. पण काही वेळेला काही गोष्टींचे निर्णय स्वतः घेणं, एखाद्या गोष्टीबद्दल स्वतःचं मत असणं, आवड असणं हे खूप गरजेचं असतं. आम्ही हे ब्रँड न्यू शूज घेतले, दोघींनीसुद्धा, कारण आम्हाला तिसऱ्या दिवशी जिंजी किल्ला सर करायचा होता अगदी व्यवस्थितपणे. मग काय, पुढच्या दिवशी सगळ्यात आधी तयार होऊन बसमध्ये 1 नंबरला जाऊन वेल्लोरकडून जिंजीकडे आम्ही बसमधून प्रवासाला सुरुवात केली. जिंजी हा किल्ला कृष्णगिरी, राजगिरी आणि चंद्रगिरी यांचा मिळून बनलेला आहे असं म्हणतात. त्यापैकी हा कृष्णगिरी आणि हा राजगिरी. जिंजी परिसरात असताना आम्हाला काही सुवर्ण घटनांचे साक्षीदार होता आले. याचवेळी काही परिससम माणसेही आम्हाला भेटली.
जसे की तंजावरचे संस्थान आणि व्यंकोजीराजे यांचे 14वे वंशज श्रीमंत आबाजीराजे भोसले व त्यांच्या पत्नी राणीसाहेब धनश्री राजे यांना भेटता आलं. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे त्या मनात घर करून गेल्या. त्यांना भेटल्याचा आनंद अजून पचत नाही तोवर ABP माझा या वृत्तवाहिनीचे संपादक, घरोघरी प्रसिद्ध असलेले श्री राजीव खांडेकर व त्यांच्या सुविद्य पत्नी यांना भेटून तोंडभर कौतुक करायची संधीही मला मिळाली. यातच भर म्हणजे लोकमत वृत्तपत्र समूहाचे संपादक राजा माने यांनी मी तुम्हाला ओळखतो असे म्हटल्यानंतर आश्चर्य आणि आनंद दोन्ही झाला. या सर्वातच जिंजी येथे 3ही छत्रपतींचा उल्लेख असलेल्या फलकाच्या अनावरण सोहळ्याचे साक्षीदार होता आले. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सोलापूरचे सुपुत्र चित्रकार श्री नितीन खिलारे यांना त्यांच्या कॅनव्हासवर जिंजी उतरवतानाही पाहिलं. संपूर्ण जिंजी नजरेखालून घालणे अतिशय अवघड होतं, परंतु शक्य तितक्या वास्तू आम्ही पाहिल्या. या दिवसाच्या संध्येला जिंजीच्या पायथ्यालगत इतर मान्यवरांचा सत्कारही डोळे भरून पाहता आला. 5व्या दिवशी आमची स्वारी धडकली तंजावर येथील बृहदेश्वर मंदिर येथे, सरस्वती महल ग्रंथालय आणि मराठा पॅलेस येथे. बृहदेश्वर मंदिरात जाऊन तर आम्ही पुरते चक्रावून गेलो. नावाप्रमाणेच अतिशय विशाल वास्तू, नंदी आणि शंकर महादेवाची पिंड. या मंदिराला राजराजेश्वर मंदिर असेही म्हणतात. या मंदिराचे नाव बृहदेश्वर, बृहद म्हणजे विशाल, आणि खरं तर तिथं जाऊन ती इतकी विशाल महाकाय मूर्ती पाहण्यातच आनंद आहे. हे आमचे गाईड यांनी दिलेल्या माहितीनुसार हा नंदी जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा नंदी आहे आणि यावरून तुम्ही शंकराच्या पिंडीचा अंदाज लावू शकता. मंदिराविषयी मग आम्हाला सामूहिक पद्धतीनं माहिती देण्यात आली. याच मंदिरात श्री कार्तिकेय देवाचेही मंदिर होते. सुब्रमण्यम, मुर्गन अशी त्यांची तामिळनाडू येथील नावं आहेत. या सर्वांचं दर्शन घेऊन मग आम्ही तंजावर येथील मराठा पॅलेस पाहिला. तिथल्या स्थानिक व खास हाताने विणलेल्या प्रसिद्ध अशा वस्तूही आम्ही विकत घेतल्या. त्यानंतर सरस्वती महाल ग्रंथालयमध्येही आम्ही जाऊन आलो. किती, कुठे आणि काय काय पाहावं अशी आमची अवस्था झाली होती. आमच्या 4-5 दिवसाच्या प्रवासातल्या अनुभवाचं कथन या व्हिडिओच्या माध्यमातून खूप कमी वेळेमध्ये आम्ही तुमच्यासमोर आणलेलं आहे. या प्रवासामध्ये ज्या काही ट्रॅव्हल टिप्स आम्हाला मिळालेल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे अशा. पहिली टिप, खरं तर मित्रांनो, आपल्याला प्रवासाला नेमकं कशासाठी जायचे ते ठरवा. आम्हाला खरं तर ब्रेक हवा होता, परंतु आम्ही ॲनालिसिस न करता ट्रेक निवडलं. आम्हाला थोडासा आनंदाने वेळ व्यतीत करायचा होता, कोणतेही कष्ट नको होते, परंतु ट्रेक निवडल्यामुळं आम्हाला अतिपरिश्रम करावे लागले आणि जो आनंद आम्हाला हवा होता, चेंज मिळाला, बदल झाला, फिरण्यामध्ये खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या, परंतु अतिकष्टामुळं आम्ही थोडेसे हिरमोसलो. कारण ट्रेक म्हणजे खरं तर शिस्तबद्ध ठरलेला कार्यक्रम असतो. टिप नंबर 2, तुम्ही घेतलेल्या वस्तू डबल चेक करून पहा. प्रवासाला जाण्यापूर्वी आपल्या वस्तू चेक करून पहा. टिप नंबर 3, प्रवासामध्ये आपलं सामान आपलं असतं, पण आपलं शरीरसुद्धा आपल्याला पेलायचं असतं. महत्त्वाचं म्हणजे ट्रेकिंगसारख्या ठिकाणी जात असताना तुम्हाला लोकांनी कितीही मदत करायची ठरवली तरी पण ते तुम्हाला मदत करू शकत नाही, कारण त्यांना त्यांचा प्रवास पूर्ण करायचा असतो. अशा वेळेला तुम्ही मागे पडता आणि एकटे पडता. टिप नंबर 4, पण त्याच्या आधी एक किस्सा शेअर करते.
मंदिरामध्ये जात असताना, खरं तर दक्षिणेकडील मंदिरामध्ये जात असताना आपल्याजवळ दुपट्टा, ओढणी किंवा पंचाजवळ असावा. याचं कारण असं आहे की अंगावर फक्त कुर्ती आणि पायजमा घालून मंदिरामध्ये प्रवेश दिला जात नाही, अंगावर एखादं उपरणं असावं असं त्यांचं म्हणणं आहे. आमचा हा आउट ऑफ स्टेट प्रवास या व्हिडिओच्या माध्यमातून रंजक पद्धतीने तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते. धन्यवाद.